महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. सत्ताधारी आघाडीमध्ये सध्या सर्व काही सुरळीत आहे असं चित्र दिसत नाही. अंतर्गत मतभेद वाढताना दिसत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर एक मोठा दावा समोर आलाय. येत्या काळात राज्याच्या नेतृत्वात मोठा बदल होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सतत बदलत राहिलेलं आहे. सत्ता बदल, सत्ता संघर्ष आणि युतीमधील ताणतणाव यामुळे राज्याचं राजकारण कायम चर्चेत राहिले आहे. आता पुन्हा एकदा तसंच काहीसं घडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिकच वेग मिळालाय. महायुतीमध्ये वाढत चाललेला तणाव आता उघडपणे दिसू लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. युती असली तरी आतून नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. याच सगळ्या घडामोडींमुळे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. याच दरम्यान उपमुख्यमंत्री यांनी थेट राजधानी गाठली. केंद्रीय पातळीवर महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली. या भेटीनंतर राजकीय हालचालींना अधिकच वेग आला. महापालिका निवडणुकांबाबतची भूमिका बदलली. युतीतून एकत्र लढण्याचे संकेत मिळू लागले. या सगळ्या घडामोडींवर भाष्य करताना एका मोठ्या नेत्याने धक्कादायक दावा केला. येत्या काळात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदल होऊ शकतो असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. सत्तेतील गणिते पुन्हा एकदा उलटपलट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांचा पूर आला. त्यांच्या मते काही घडामोडी अशा आहेत ज्या केवळ योगायोग नसून नियोजित हालचाली वाटतायत. काही बैठकांचे अर्थ वेगळे काढले जात आहेत. काही भेटी भविष्यातील मोठ्या निर्णयांचे संकेत देत आहेत. राजकारणात सध्या शांतता असली तरी आतून मोठा खेळ सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी असंही सांगितलं की काही नेत्यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. केंद्रातील नेत्यांशी थेट संवाद साधून त्यांनी राजकीय दबाव निर्माण केला. त्याचा परिणाम म्हणून आधी घेतलेले निर्णय बदलावे लागले. यामुळे सत्तेतील समीकरणे पुन्हा एकदा हलू लागली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे घडलं त्याची नाराजी अजूनही कायम आहे. त्या नाराजीचा राजकीय बदला घेतला जात असल्याचं चित्र दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती करूनच लढण्याचा निर्णय घेतला जात आहे. नगरपालिका, महापालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. यामागे केवळ निवडणूक नव्हे तर सत्तेची पुढील रणनीती दडलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरतेची चाहूल लागली आहे. येत्या काळात कोणते मोठे निर्णय होतील, नेतृत्वात बदल होईल का, सत्ता समीकरणे पुन्हा बदलतील का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. राजकारणात काहीही अचानक घडत नाही. प्रत्येक हालचाल ही पुढच्या खेळीची तयारी असते आणि सध्या महाराष्ट्रात ती तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.